विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचलेला आहे। त्यातच अमरावतीमध्ये महाविकास आघाडीत यानं त्या कारणावरून खटके उडतायत। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा आरोप केलेला आहे। पाहूयात। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत। त्याला कारण ठरलंय पश्चिम विदर्भातील काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांचं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनील वराडे यांनी तब्बल 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप ठाकूर यांनी केलाय। इतकंच नाही तर ते पैशांसाठी ब्लॅकमेल करतायत असंही ठाकूर यांचं म्हणणं आहे। त्यांनी ब्लॅकमेल करण्याचा मला प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही 25 लाख रुपये द्या, मग आम्ही दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन जातो। अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे। ते म्हणतात की ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे आहेत। यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असा पलटवार वराडे यांनी केला। एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वराडे यांनी दिलाय। बाबासाहेब वराडेची 500 एकर जमीन असताना 50 एकरावर आलेला हा सुनील वराडे चॅलेंज करते, ज्यांनी आरोप केला असेल त्यांना, का तुमची ज्या दिवशी आमदार झाले त्या दिवशीची प्रॉपर्टी आणि माझी ज्या दिवशी मी सुरू झालो त्या दिवशीची प्रॉपर्टी हे मोजून घे जा, कोणाची वाळा हे पाहून घे जा। हे फार आत्म्यातून बोलून राहिलो, राजकारण म्हणून बोलून नाही राहिलो। जे जपलं आम्ही 25 वर्ष राजकारणात, त्याच्यावर जर मारा होत असेल आजच्या या नवीन पद्धतीचा, तर आमचा त्याला निषेध आहे। निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत नाही तोच यशोमती ठाकूरांकडनं सहकारी पक्षाच्या नेत्याविरोधात खंडणीचा आरोप केला गेलाय। त्यामुळे अमरावतीत महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसतंय। याचा परिणाम मतदानावर होणार की यातून काही मार्ग निघणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।